फटकाला आलो इथं आमच्या इथे कोणती तरी मर्डर पडलेली. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आज माझ्या गाडीची परत हवा काढलेली आहे कोणीतरी. आज वैतागलोय गाईज, वैतागलोय. काल मी लिटरली पंक्चर काढला, पण आज हवा परत गेलेली आहे. जर कोणाला त्रास होत असेल ना तर त्यांनी मला सरळ भेटून सांगावा की बरं बाबा तुझ्या गाडीचा आम्हाला त्रास होतो. असंच आपण लोकांच्या डोळ्यात खुपतो भाई. सो गाईज जे काय असेल ते कमेंट करा किंवा मला परस्पर येऊन भेटा आणि बोला की बरं बाबा तुझी गाडी आम्हाला खटकते. असे पण नाही की माझी BMW आहे भाई, सेकंड हँड ज्युपिटर आहे गाईज. ह्याच्यावर जळण्यासारखं काय आहे? ह्याच्यावरती जळण्यासारखं काय आहे मला सांगा. लोक तरी जळतात. ठीक आहे. सो स्टे ट्यून गाईज. आता पंक्चर कसा काढतात हे तुम्हाला दाखवतो. तुम्ही शिकून घ्या आणि पंक्चरचं दुकान टाका, मजबूत पैसा कमवा. एका पंक्चरचे 100 रुपये घेतात, तुम्ही दिवसाला 10 पंक्चर काढा, मजबूत पैसा टाकाटाक. आणि गाईज मी तुम्हाला एक सांगायचं विसरलोच की मला इथे काहीतरी लागले, थंडीमुळे होठ फुटलेत माझे. कोणीतरी बेस्ट असं काहीतरी वॅसलीन लिप बाम सजेस्ट करा कमेंटमध्ये. मी सकाळी इथे फाटकाला आलो, इथं आमच्या इथे कोणती तरी मर्डर पडलेली. ती मर्डर नव्हती, ती डेड बॉडी होती. माहीत नाही तो कसा मेला. आम्ही काल रात्री इथून जात होतो फाटकातून, तर तो काल मला गोणीत झोपलेला माणूस दिसला. मी ब्लॉगमध्ये घेणार होतो पण माझी बॅटरी थोडी डाऊन होती, सो मला ते घेता नाही आलं. मी आज बघितलं तर ॲम्ब्युलन्स आली होती, पोलीस होते. मी थोडासा क्लिप रेकॉर्ड केलं आहे कारण की पोलीस होते, बांबू मारला असता माझ्या. तो मी क्लिप टाकतो बघा. टायर नवीन टाकावं लागतोय. खर्चात येते गाडी. मला असं वाटतं गाडी चांगली आहे. काय बोलू, काय सुचतच नाही मला. गाडी घेतल्यापासून मी जवळजवळ एवढा खर्च केला. अरे बघा इथं टायरचं काम चालू आहे. त्यात काही डाऊन पेमेंट टाकून नवीन गाडी आली असती. आता इथे नवीन टायर टाकतोय. ठीक है गाइस, नया भी लेंगे गाड़ी. आपका सपोर्ट रहेगा तो नया गाड़ी ले लेंगे. कुछ ना कुछ दिक्कत नहीं है. कभी ना कभी कुछ ना कुछ चीज़ें गलत की जाए वो भी अच्छी रहती है. थोड़ा सा ज्ञान भी फैलना पड़ता है ना. मेवाड़ काढतोय मेवाड़. नवीन टायर लावल्यावर काय दिक्कत येते तशी तर नाही यायला पाहिजे. नया टायर लगाने के बाद कुछ प्रॉब्लम नहीं होगा ना. नाही भाई. अरे आई इथेच तर दुकान थोडी सोडून जाणार आहे, परत याच्याकडे जाईल. शुभम मात्रे की जबान मतलब एकदम बाण. काय केलं मित्राकडे जाऊन? काय नाही नाही भेटला तो. असंच पाहिजे. इतना उल्ट डालेगा क्या? आता जरा मस्त वेगळी चालू है काम. वो नहीं, उसमें कुछ प्रॉब्लम नहीं है. नहीं भाई, रिंग में कुछ प्रॉब्लम रहता है क्या? अभी जरा साफ सफाई चालू है. सीख लो गाइस टायर कैसे बनाते हैं. दुकान डालो आप भी. भाई के बाजू में डालो दुकान. आपका दुकान किधर है बताओ मेरे ब्लॉग में, पब्लिक आएगी इधर. दीवा स्टेशन के बाजू में ही है. नाम क्या है दुकान का? नाम नहीं है भाई. तेरा नाम क्या है? भोला. तो लगता है गाइस भोला के पास आ जाओ काम करने के लिए. अच्छा टायर बनाते हैं. मेरा नाम लो, पैसा दो और काम करो. फ्री में कुछ नहीं मिलेगा. नो डिस्काउंट अवेलेबल गाइस. अभी इतने फेमस नहीं हुए कि कोई भी डिस्काउंट दे दे मेरे नाम. यूज द कोड पप्पू म्हात्रे. काय गाडीचा नंबर 44482. नो गबडी पप्पू म्हात्रे नाही, पप्पा पास्टे. नवीन गाईड टायर एकदम मस्त सेक्सी वाटतं पण बघायला. क्रेझी टायर क्रेझी. गाईज आपण आता याला आपला चॅनल दाखवूया. उद्या तो आपला ब्लॉग बघेल. पासवर्ड डाल दे भाई. प्राइवेसी इंटरप्ट. सो अभी किधर है यूट्यूब, किधर है इसका? हाँ यूट्यूब पे जाएंगे. ब्राइटनेस तो बहुत कम है, थोड़ा बढ़ा देते हैं. सब्सक्राइब. ये देख भाई, इस चैनल पे आएगा तेरा वीडियो कल. भाई खुश है भाई.
ले। रहता है रे तू इधर ही अंदर इधर गायरे मेहनत है गैरेज भाई, मेहनत। सल्यूट है भाई तेरे को। गैरेज में रहता है। गाँव किधर है? बिहार। मेरे को लगा बंगाली है तू। भाई तेरा लँग्वेज में थोडा बहुत बंगाली जैसे लगा। एक्सेंट काही ट्यूबलेस टायर लावला तुझ्या तुमच्या भावानी. आता बघूया, जर परत काम काढलं गाडीच विकून टाकणार. गपचूप ट्रेननी जाणार, चालत जाणार. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला भेटलो डायरेक्ट रात्री. आता वाजले आहेत रात्रीचे 11:15. मी चाललो माझ्या भावाला आणायला. माझा भाऊ येतोय खार दांड्यावरून. हा रे इथे थोडं ब्लॉग शूट करते. तर माझा भाऊ येतो खारदांड्यावरून, तर त्याचा एक शूट आहे शॉर्ट फिल्मचा. सो त्या शूटसाठी येणार आहे. तर आपण त्याला घ्यायला चाललो आहे, भेटायला चाललो आहे. काही तिथे हागायला वाटत आहे. आम्ही पुढे जाऊन बोलतो. त्याला झाले सर्दी, याचं नाक गळतं आहे. त्याची रस्त्यावरचा पेपर उचलून शेंबूड काढत. तर मित्रांनो, मग अशी पेट्रोल पंपवर जरा हगूचा वास येत होता खूप घाण. तर हेच सांगत होतं की आता वाजलेत किती झालेत, 11:30 झालेत. आपला भाऊ रस्त्यात अर्ध्या पोचला आहे, तो 10-15 मिनटात पोचतो आहे. त्याच्यासाठी आज आम्ही आलो आहे. त्याची आज शॉर्ट फिल्म शूट आहे, आज उद्या परवा. तर तो बँड्रावरून डोंबिवलीला येतो शूटसाठी, कारण की डोंबिवली तुम्हाला माहिती आहे ऑफकोर्स सांस्कृतिक नगरी. माझा डोळा गेला आहे गाईज, बघा. तर ब्लॉग येतील की नाही माहीत नाही. डोळ्याला अंजुरले आले. 10 दिवसाचं चॅलेंज अंगाशी आलं आहे. संस्कार आला आहे. त्याच्या मित्राच्या घरी बसलो आहे आम्ही. तो गेला आहे काहीतरी आणायला, मॅगी आणायला गेला आहे. आल्यावर दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज माझ्यासोबत आहे माझा भाऊ. खूप खूप नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे माझ्या भावाच्या इथे शूटसाठी. आणि आता आम्ही चाललो आहे शूटच्या लोकेशनवरती. आम्हाला झालेला आहे लेट. आजकाल आला होता लेट, सो त्यामुळे थोडं रेकॉर्ड करायला नाही मिळालं. आणि मला थोडा डोळा सुजला आहे थोडासा. आणि भाई पिंपल्सवर पिंपल्स येतात, काय बोलू. रात्रीची एडिटिंग चालू असते, सो त्यामुळे झोप नाही मिळत. झोपेमुळे पिंपल्स येतात. सो गाईज थोडा सपोर्ट करा गाईज, सबस्क्राईबचं बटन दाबा प्लीज. आणि थोडं मोटिवेशन द्या तुमच्या भावाला. तो बघूया आजच्या दिवसात काय होतं. आज आपलं शूटिंग आपण थोडंफार बघूया, जमलंच तर कवर करायला. शूटिंग घेऊ शकतो ना भाई आपण BTS? शूटिंग ह्या बिंदास फक्त आहे ना, पूर्ण स्टोरी कळली नाही पाहिजे ना. पूर्ण स्टोरी कळली नाही पाहिजे बस. येस, कन्फर्म भाई. आपण तुम्हाला आज शूट दाखवूया गाईज. जो आपला भाऊ बँड्रावरून इकडे आलेला आहे आपल्या नगरीत, दिवा डोंबिवली नगरीत शूटसाठी. सो आपण काल आम्ही खूप डिस्कशन केलं, घण डिस्कशन चालू होतं. तुमच्या ओळखीमध्ये कोणाकडे जनरेटरवाला असेल स्वस्तात तर नंबर कमेंटमध्ये टाकून ठेवा, पुढे आम्हाला कामाला येईल. येस गाईज, नक्की कळवा. मी बाहेर एक स्टोरी टाकतो. मग एवढे फॉलोअर्स नाही आहेत, पण ठीक आहे. ठीक आहे, आम्ही आला तर आला भाई, आम्ही अंडररेटेड सेलिब्रिटीज आहोत. आहे का एक दिन आएगा भाई, जरूर आएगा. सो मिलते अभी. शेवटी आम्ही सेलिब्रिटी आहोत कारण की श्रीमान दादाला भेटलोय. बांधील की बाई. मित्रांनो, आम्ही आलो शिकंजी प्यायला. भावाला शिकंजी प्यायला आणलं आहे. कशी वाटली शिकंजी? पॉवरफुल बाई, पॉवरफुल. भाऊ पहिल्यांदा आला, त्याला म्हटलं पण आमच्या इथली शिकंजी ती छान वाटली. तुम्हाला पण माहिती आहे आपला स्पेशल लोकेशन नेहमीचं ठरलेलं. सो इकडे या शिकंजी प्यायला, मस्त बनवतात. गाईज ब्लॉग अपलोड झाला नाही आहे. नो, ब्लॉग अपलोड होईल कारण की मी एका शॉर्ट फिल्मच्या शूटमध्ये अडकलो आहे. सो हे सगळं आजचा शॉर्ट फिल्मचा ब्लॉग आणि कालचा ब्लॉग हा येणार आहे, अपलोड होणार आहे. मला एडिटला वेळच नाही मिळाला कारण की फुल नाईट शूट चालू आहे. आणि मी सकाळी जाऊन झोपतो आहे कारण की झोप इम्पॉर्टंट आहे, कारण की माझा डोळा सुरत चालला आहे एक. सो त्यासाठी अशा प्रकारे वरती लाईट सेटअप चालू झाला आहे. इथे असं खंडरमध्ये शूट आहे प्रॉपर. अशा प्रकारे शूट वगैरे चालू आहे गाईज. काहीतरी इंटरेस्टिंग आणतो आहे तुमचा भाऊ तुमच्यासाठी. ही शॉर्ट फिल्म जर यूट्यूबवर येणार असेल तर तुम्हाला दाखवेन मी, किंवा मी लिंक शेअर करेल इन्स्टावरती. सो जाऊन प्रेम दाखवा आपल्या भावाच्या कामाला. माझ्या भावाची शॉर्ट फिल्म आहे, सो सपोर्ट करा गाईज.
जागेचा महाराज. आज आम्ही काय इथे शूट करायला चाललेलो आहे, तर ते पूर्ण हो दे रे एक महाराज. पूर्ण होते आणि काय इडापिडा असेल तर ते ते होऊन दूर जाऊ. जाऊन दे आणि आमचं शूट मस्त होते आणि आमचा पहिला नंबर बुक्स मध्ये येऊ दे. जय महाराजा. चला पुढा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. लालबागचा राजा. अशा पद्धतीचे डायरेक्ट अरे ही शान कोणाची? लालबागचा गाईड सीन डिस्कशन. बराबर लावली ना. अरे टाईट क्लोजअप शॉट गाईड. ड्रायव्हर कॅमेरामॅन सल्यूट है भाई कैमरामैन को सल्यूट. पोलीस आउटफिट चेक. टू आवर ब्लॉग. इथे आपण बघताय कॉस्ट्युमने आपण रेडी होतोय. काय काय दाखवतो तू भाई? गाईज आतमध्ये शूटिंग चालू आहे. वरतून एक लाईट लावले, खालून हा एक लाईट इफेक्ट. एक नंबर ॲक्टिंग भावाचे, एक नंबर. गाईज मस्त पोलिसांचा सेटअप लावला आहे बघा. आमचा गुंड फुल. मी ड्रायव्हर बनलो आहे. सिव्हिल पोलीस ऑफिसर. शूट कंप्लीट अजून झालं नाही आहे. आता वाजलेत किती? 1:15 झालं आहे. अजून शूट कंप्लीट नाही झालं आहे. शूट कंटिन्यूस चालू आहे. ब्लॉग येणार गाईज, येणार. थोडा एडिटला टाईम द्या भावाला. एकाच दिवशी 2 ब्लॉग अपलोड करतो. नाईस आयडिया बाईक्स. गाईज आता 2 वाजलेत. शूट चालूच आहे, अजून शूट कंप्लीट नाही झालं आहे. आम्ही आता आलो आहे चहा घ्यायला राजू अण्णाकडे. तर आता चहा घेतो आणि मग निघतो आम्ही परत शूटला. सो तोपर्यंत बघत राहा गाईज. ब्लॉग बघत राहा, सबस्क्राईब करत राहा. ऑलमोस्ट 5 वाजले. आता पॅकअप झालं आहे. जराशी झोप मिळते का बघू, नाही तर घरी जाऊ. बाय बाय. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम, जय हनुमान, गणपती बाप्पा मोरया. गुड नाईट. गुड नाईट.